अध्याय 43 श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट आणि अनघालक्ष्मी स्वरूप. श्री अनघालक्ष्मीचे वर्णन. श्रीपादांची वैष्णव माया. श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली पूजाविधी पूर्ण झाल्यावर सांगितले, सज्जनांनो, श्रीविद्येची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. वास्तविक पाहता श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांचे स्वरूप आहेत. तेव्हा मी म्हणालो, गुरुजी, आपण म्हणाला होतात की श्रीपाद हे श्री पद्मावती व्यंकटेश्वरांचा स्वरूप आहेत. आता आपण म्हणत आहात की त्या तिन्ही मातांचे रूपही तेच आहेत. त्यांना अनघालक्ष्मी सहित अनघ असेही म्हटले जाते. मला काहीच समजत नाहीये. कृपया सविस्तर सांगा. श्रीपादांचे विराट स्वरूप. तेव्हा ते महापंडित म्हणाले, सज्जनांनो, परमात्मा सर्व जीवमात्रांमध्ये वास करतो असे म्हटले जाते. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत तो व्यापलेला आहे असे सांगितले जाते. परंतु श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात प्रभूने स्वतः सांगितले आहे की मी मुंगी आणि ब्रह्मा दोन्हीही आहे. त्यामुळे ते संपूर्ण सृष्टीमध्ये सृष्टीच्या रूपाने विराजमान आहेत. याचा अर्थ असा आहे की ते सर्व जीवमात्रांच्या चेतनेशी एकरूप झालेले आहेत. हेच या अवताराचे वैशिष्ट्य आहे. ते सृष्टीतील सर्व जीवमात्रांच्या रूपात असले तरी त्यांचा स्पर्श कोणत्याही स्तरावर जीवांना होत नाही. हीच त्यांची वैष्णव माया आहे. ते सांगतात की सृष्टीतील मर्यादा, सीमा आणि त्यांच्याशी संबंधित नियमांचा आदर केला पाहिजे. ते महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांच्या रूपात असण्याचा अर्थ असा आहे की जी चेतना त्या त्या रूपांमध्ये प्रकट झालेली आहे ती चेतना म्हणजे आम्हीच आहोत अशी त्यांची भावना आहे. त्या प्रकट झालेल्या रूपांशी ते आपल्या योगमायेने सतत एकरूप अवस्थेत असतात. जेव्हा ते महासरस्वतीच्या चेतनेशी एकरूप असतात तेव्हा ते तिच्याशी संबंधित चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या स्वरूपाशीही एकरूप असतात. तथापि त्यांचा महासरस्वतीच्या रूपाशी किंवा हिरण्यगर्भाच्या रूपाशी कोणताही स्पर्श संबंध नसतो. याचप्रमाणे एकच आत्मा 4-5 पुरुष रूपांमध्येही प्रकट होऊ शकतो असे म्हटले जाते. त्या आत्म्याची शक्ती पत्नीच्या रूपात 4-5 स्त्री रूपांमध्येही प्रकट होऊ शकते. ज्या पुरुष रूपासाठी जे स्त्रीरूप सगुण साकार रूपात विधीने निश्चित केले आहे त्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे ते सांगतात. याच प्रकारे ते अनघालक्ष्मी सहित अनघ रूपात असतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. तथापि श्रीपाद श्रीवल्लभ रूपात ते यतीश्वराच्या रूपात आहेत. सगुण साकार रूपातील मर्यादा आणि सीमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे असे ते सांगतात. हेच धर्माचे सूक्ष्म स्वरूप आहे. धर्म वेगळा आणि धर्माचे सूक्ष्म स्वरूप वेगळं आहे. दिव्य कृपा अधिक प्रमाणात वर्षाव करण्यासाठी ते सृष्टीच्या रूपात आहेत. ते सृष्टीशी एकरूप अवस्थेत आहेत याचा अर्थ असा की मानवाचा विकास जलद गतीने होईल. ते स्वतः जप, ध्यान आणि तपश्चर्येत मग्न असतात. त्या तपाचे फळ ते स्वतःसाठी ठेवत नाहीत. ते संपूर्ण सृष्टीला समर्पित केले जाते. भक्तांना शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून वाचवण्यासाठी ते आपल्या तपाचे फळ देऊन त्यांना कर्मबंधनातून मुक्त करतात. जगन्मातेची 4 रूपे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि राजाराजेश्वरी या विश्वात दैवी अभिव्यक्तीसाठी आणि विश्वाच्या संरक्षणासाठी अवतरली आहेत. अंबिकेचे 3 स्तर आहेत. 1 अतीत स्तर, 2 विश्वस्तर, 3 व्यक्तिस्तर. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी पराशक्ती अतीत स्तरावर असते. परमात्म्यामध्ये असलेल्या अनंत सत्यांना ती स्वतःमध्ये आकर्षित करते आणि आपल्या चेतनेत प्रवेश दिल्यानंतर ती जागतिक सृष्टीला जन्म देते. तिचे कार्य केवळ सृष्टी निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही. ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना स्वतःमध्ये धारण करते. त्यांच्यात प्रवेश करून त्यांना सामर्थ्य देते. हा तिचा विश्वस्तर आहे. अनघालक्ष्मीचे स्वरूप. व्यक्तिस्तरावर ती मानवी व्यक्तिमत्व आणि दिव्य प्रकृती यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. हेच अनघालक्ष्मी रूपात प्रगट होण्याचे रहस्य आहे. ती आपल्या मूळ तत्वातून काही अंश अवतरित करते. जेव्हा त्या अंशांचे कार्य पूर्ण होते तेव्हा ती त्यांना पुन्हा आपल्या मूळ तत्वात विलीन करून घेते. अनघाच्या संकल्पाशिवाय अनघालक्ष्मी एक लहानसे कामही करत नाही. ती आपल्या प्रभूचा संकल्प पूर्ण करते. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात ते स्वतःच आई आणि वडील असल्याने त्यांची कृपा विशेष असते. अनघालक्ष्मीच्या मुख्यत्वे 3 भूमिका आहेत. परार्धगोलाशी संबंधित सच्चिदानंद भूमिका. येथे अनंत स्थिती, अनंत शक्ती आणि अनंत दिव्यानंदाने भरलेले लोक असतात. या भूमिकेतूनच जीव अवर्णनीय पूर्णतेसह कोणत्याही बदलाशिवाय एकत्वात जीवन जगतात. या सच्चिदानंद भूमिकेच्या खालील स्तरावर परिपूर्ण दिव्य चेतनेच्या सृष्टीशी संबंधित लोक आहेत. यामध्ये अनघालक्ष्मी दिव्य चेतनेची महाशक्ती म्हणून असते. या जगाला वेदांमध्ये महरलोक असे म्हटले आहे. या लोकांमध्ये कर्मांना अपयश येत नाही. प्रत्येक प्रक्रियेत इच्छा आणि ज्ञानशक्ती सहजपणे पूर्णता प्राप्त करतात. तेथील सर्व अनुभव परिपूर्ण आनंदाचे सागर
लाटा आणि तरंग आहेत. असत्य, वेदना, दुःख यांना तिथे प्रवेश नाही. प्रत्येक रूप, प्रत्येक हालचाल, प्रत्येक अनुभव आनंदमय असतो. याच्या खाली अज्ञानाची भूमिका आहे. आपल्या जगात अज्ञान असते. येथील लोक मन, जीवन आणि शरीराने बनलेले आहेत. येथील सर्व अनुभव अपूर्णता, मर्यादा आणि अपयशाच्या अधीन आहेत. राजराजेश्वरी महिमा. राजराजेश्वरी चेतनेमध्ये मातृमूर्तीची अनंत करुणा असते. ती सर्वांना आपली मुले मानते. प्राणमय आणि मनोमय भूमिकेतील अंधकार पक्षाचे लोक असुर आहेत. त्यांच्याकडे आत्मसंयम, तपश्चर्या आणि बुद्धी असते. ते अहंकारी असतात. खालील प्राणमय भूमिकेतील अंधकार पक्षाच्या लोकांना राक्षस म्हणतात. त्यांच्यात प्रचंड तीव्र भावना आणि प्रभाव असतात. आणखी खालील प्राणमय भूमिकेत इतर प्रकारचे जीव असतात. त्यांना पिशाच्च प्रमथ म्हणतात. असुरांची माया कोणतेही रूप घेऊ शकते. पिशाच्च वास्तविक व्यक्ती नसतात, तर केवळ एखाद्या इच्छेचे किंवा लोभाचे मनरहित रूप असतात. राक्षसांमध्ये शक्तिशाली प्राणमय स्थिती असते. त्यांना मन नसते. जे दिसेल ते गिळंकृत करण्याचा ते प्रयत्न करतात. आसुरी, काळी, श्याम, महाकाली स्वरूपे. काळी, श्यामा इत्यादी रूपे आपल्याला प्राणमय स्थितीद्वारे दिसतात. काळी ही विध्वंसक शक्ती आहे. जेव्हा संकट येतात तेव्हा अंधसंघर्षात प्रत्येक गोष्टीला नष्ट करणारी ती अज्ञानातील प्रकृतीची शक्ती आहे. तथापि महाकाली उच्च भूमिकेशी संबंधित आहे. ती सहसा सोनेरी रंगात दिसते. ती असुरांसाठी महाभयंकर आहे. राजराजेश्वरी विवेकाचे प्रतीक आहे, तर महाकाली बल आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्या महामातेमध्ये स्वतःला झोकून देण्याची तीव्रता, ध्येय साधण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड भावतीव्रता आणि प्रत्येक मर्यादा व अडथळाला चिरडून टाकणारी दिव्य हिंसा असते. काळी शक्तीचा प्रचंड वेग देवावरच पाय ठेवेपर्यंत थांबत नाही. तिचा शेवट संघर्षात आणि विनाशात होतो. पण महाकाली वेगळी आहे. जेव्हा शक्तीपेक्षा मोठे अडथळे येतात आणि आपल्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या शक्ती वाढतात, तेव्हा साधकाने आपल्यामध्ये महाकाली शक्तीला अवश्य आमंत्रित केले पाहिजे. साधकांच्या स्तरावर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपे. महालक्ष्मीमध्ये सौंदर्याची शोभा असते. विवेक आणि शक्तीला पूर्णत्व मिळवण्यासाठी सौंदर्य आवश्यक आहे. म्हणजेच याशिवाय आपण कितीही पूर्णता मिळवली तरी ती अपूर्णच राहते. एका विशिष्ट स्तरावर एक प्रकारचे संतुलन साधले जाते. त्याला त्या स्तरावरील पूर्णता म्हणतात. तथापि जेव्हा आपण त्याहून उच्च स्तरावर जातो तेव्हा आपल्याला नवीन शक्तींचा आणि नवीन परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यानुसार एक नवीन संतुलन साधले जाते. त्या स्तरावर ती पूर्णता असते. म्हणून परिपूर्ण पूर्णतेचे प्रतीक महालक्ष्मी आहे. विवेकात पूर्णता आली पण बळात आली नाही तर ती पूर्ण सिद्धी मानली जात नाही. म्हणून परिपूर्ण पूर्णतेमध्ये विवेक, बल, सौंदर्य आणि कार्यक्षमता ह्या चारांचे योग्य प्रमाण असते. मनुष्याला न समजणारे गूढ रहस्य म्हणजे दिव्य सुसंवादाचे सौंदर्य. हे सौंदर्य संपूर्ण विश्वात पसरलेले आहे. महालक्ष्मीच्या कृपेनेच या अनंत विविधतेने नटलेल्या सृष्टीत इतक्या वस्तू, शक्ती आणि जीव एकत्र येतात. सर्व एक होतात. एकत्वाच्या स्थितीमुळे आनंद मिळतो. विविध वस्तू, शक्ती आणि जीवांना महालक्ष्मी आपल्या लयी आणि रूपांमध्ये घडवते. महालक्ष्मी परम प्रेम आणि आनंदाची अधिष्ठात्री देवी आहे. लक्ष्मी केवळ भौतिक वस्तूंच्या संकलनाचे प्रतीक आहे, तर महालक्ष्मी ही भौतिक वस्तू, भौतिक शक्ती आणि भौतिक जीवांना दिव्यानंदाच्या सुसंवादासाठी अनुकूल बनवून दिव्य जीवन प्रदान करणारी महाशक्ती आहे. तथापि अनघालक्ष्मीची शक्ती पूर्णपणे कार्य करण्यासाठी विवेक, बल आणि सौंदर्यासह कामातही कौशल्य आवश्यक आहे. वेदांमध्ये सरस्वती मातेची स्तुती आहे. उपनिषदांमध्ये तिला उद्गीत म्हटले आहे. दशमहाविद्यांमध्ये तिला मातंगी म्हटले आहे. तिचा संबंध वैखरी वाणीशी आहे. परंतु महासरस्वती वेगळी आहे. दिव्य नैपुण्य आणि आत्मचेतनेच्या कर्मांचे प्रतीक महासरस्वती आहे. या महामातेच्या कृपेने आपल्याला कर्मे करण्यात कौशल्य प्राप्त होते. दिव्य ज्ञानामुळे उपयोग समजतात
आत्मचेतनेला जीवनात कसे लागू करायचे हे कळते. अनेक शक्तींच्या सुसंवादामुळे आनंद कसा मिळतो हे कळते. परिवर्तन आणि पूर्णतेपासून अजून दूर असलेल्या गोष्टी, अगदी लहान सहान गोष्टींकडेही अत्यंत लक्ष देणे, हे सर्व महासरस्वतीशी संबंधित आहे. मुलांनो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे. तथापि परमानंद म्हणजे पारवश्यावस्था हा योगीला मिळणारा अनुभव आहे. ज्याच्या मनात कोणतीही इच्छा नाही त्याला हर्ष होतो. सुख हे सर्व जीवांना उपलब्ध आहे, पण त्यासोबत दुःखही अटळ आहे. अनघा देवीचे स्वरूप, अनघाचे स्वरूप आणि अनघव्रत. श्री अनघा देवीचे रूप लक्ष्मी देवीचे आहे. तिच्यामध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाळी आणि महासरस्वतीची लक्षणे पूर्णपणे आहेत. श्री अनघाचे रूप विष्णूचे आहे. त्यांच्यामध्ये परमेश्वराची आणि तिन्ही देवांची म्हणजे स्त्री देवांची लक्षणे पूर्णपणे आहेत. म्हणून श्री अनघा देवी सहित अनघाची उपासना करणे सर्व प्रकारे कल्याणकारी आहे. अनघाष्टमी व्रत दत्तभक्तांनी अवश्य पाळावे. या व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे शुभ फळ प्राप्त होते. अनघा व्रत दत्तभक्तांनी अवश्य करावे. मुलांनो, श्री अनघा देवी सहित अनघ हे श्रीपाद श्री वल्लभ रूपात पृथ्वीवर अवतरले आहेत. ते जीवमात्रांच्या भौतिक, मानसिक आणि आत्मिक चेतनेच्या अगदी घवळ आहेत. ते स्मर्तृगामी आहेत, म्हणजेच हाक मारताच धावून येणारे आहेत. ते आपल्या भक्त आणि आश्रितांचे दुःखे दूर करून त्यांना इहलोकी आणि परलोकी सुख देण्यास पूर्णपणे समर्थ आहेत. दशमहाविद्यांची उपासना केल्याने मिळणारे फळ श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलेल्या दत्तात्रेयांची उपासना केल्याने त्वरित मिळते. विविध देवतांची उपासना केल्याने निश्चितच शुभ फळ मिळते. तथापि दत्तात्रेयांच्या उपासनेमुळे त्या त्या देवतांकडून मिळणारे शुभ फळ लवकर प्राप्त होते. दत्तात्रेय सर्व देवतांचे स्वरूप आहेत, चारही युगांतील अवतार आहेत आणि ज्यांचा अवतार कधीही समाप्त होत नाही असा महाअवतार असल्यामुळे हे सहज शक्य आहे. श्रीपाद चरितामृताची महिमा. मुला, शंकर भट्टा, तू लिहित असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत हा महापवित्र ग्रंथ महायोगी आणि महापुरुषही वाचतील. ते संध्या भाषेच्या व्याकरणाच्या मदतीने त्याचा अर्थ समजून घेतील. त्यांना मिळणाऱ्या योगविभूती अत्यंत चित्रविचित्र असतील. भौतिक स्तरावरील मनुष्यांनी याचे पारायण केल्यास त्यांना इहलोकी आणि परलोकी सुख आणि शुभ गोष्टी प्राप्त होतील. हा अक्षरशः सत्य ग्रंथ असल्याने याच्या प्रत्येक अक्षरात योगशक्ती भरलेली आहे. प्रत्येक अक्षरात बीजाक्षरांची शक्ती आहे. हा पवित्र ग्रंथ कोणत्याही भाषेत भक्तिश्रद्धेने वाचल्यास समान फळ देईल. हे त्या महाप्रभूचे अक्षर स्वरूप आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.